नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कविता सचिन पौळ. श्री संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. शैक्षणिक वर्ष 2025-26. B.Ed 105B डिजिटल अध्यापन कौशल्य पाठ असिंक्रोनस मोड. विषय गणित. घटक आहेत त्रिकोण व त्रिकोणांची एकरूपता. उपघटक आहेत त्रिकोणांची एकरूपता. विषय मार्गदर्शक शिक्षक आहेत सहाय्यक प्राध्यापक ज्योती रणदिवे मॅडम. पुढे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण व त्रिकोणाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय, त्रिकोण एकरूपता कसोट्या आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण मागील पाठात त्रिकोणाविषयी माहिती अभ्यासली आहे, त्याची उजळणी करून घेऊया. त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे एका सरळ रेषेत नसलेल्या तीन बिंदूंना सरळ रेषांनी जोडल्यावर जी बंद आकृती तयार होते तिला त्रिकोण म्हणतात. त्रिकोण ही तीन बाजू, तीन कोन आणि तीन शिरोबिंदू असलेली एक बंद भूमितीय आकृती आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. या त्रिकोणाला तीन बाजू असलेला बहुभुज असेही म्हणतात आणि तो भूमितीला मूलभूत आकारांपैकी एक आहे. त्रिकोणाचे कोनांवरून व बाजूंवरून देखील प्रकार पडतात. पण आज आपण या पाठात त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय व एकरूपता कसोट्या अभ्यासणार आहोत. त्रिकोणांची एकरूपता म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणाच्या सर्व संगत बाजू आणि संगत कोन समान असतात तेव्हा ते त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. याचा अर्थ आकार आणि मापाने एकसारखे असतात, एकमेकांवर तंतोतंत जुळतात. त्रिकोणाची एकरूपता कसोट्या एकूण 5 आहेत. त्यातली पहिली आहे बाजू कोन बाजू कसोटी, दुसरी आहे कोन बाजू कोन कसोटी, तिसरी आहे बाजू बाजू कसोटी, चौथी आहे कोन कोन बाजू कसोटी, पाचवी आहे कर्णभुजा कसोटी. यांसारखे काही नियम आहेत. एकरूपतेचे चिन्ह खाली दिलेले चिन्ह वापरतात. त्यातली पहिली कसोटी आहे बाजू कोन बाजू कसोटी. आपल्याला नावावरूनच कळते की ही कसोटी बाजू व कोन यांच्याशी संबंधित आहे. बघूयात आता. जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांच्यामधील कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांच्यामधील कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आपण शेजारील दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसून येते की त्रिकोण ABC व त्रिकोण DEF म्हणजे तीन सामायिक घटक दिलेले आहेत. बाजू कोन बाजू. त्यातली पहिली बाजू आहे बाजू AC एकरूप बाजू, DF कोन, CAB एकरूप कोन, FDE बाजू, AB एकरूप बाजू, DE. म्हणून बाजू कोन बाजू कसोटीनुसार हे दोन्ही कोन एकरूप आहेत. पुढे कोन बाजू कोन कसोटी म्हणजेच एक कोन बाजू कोन कसोटी आहे. नावावरूनच आपल्याला समजेल की आकृतीत दोन कोन दिलेले असणार आहेत. म्हणजे जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांच्यामधील बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोन आणि त्यांच्यामधील बाजूंशी एकरूप असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात. शेजारील आकृतीचे नीट निरीक्षण करूया व पहा. त्रिकोण CAB व त्रिकोण FDE मध्ये तीन घटक दिलेले आहेत. दोन कोन व एक बाजू. त्यातला पहिला कोन आहे कोन CAB एकरूप कोन FDE बाजू AB एकरूप बाजू DE कोन CBA एकरूप कोन FDE. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोन बाजू कोन कसोटीनुसार एकरूप आहेत. त्रिकोण CAB एकरूप त्रिकोण FDE. समजले सगळ्यांना? पुढे बाजू 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 कसोटी म्हणजेच तीन बाजू या कसोटीमध्ये दिलेल्या असणार आहेत. जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. आपण शेजारील आकृतीचे नीट निरीक्षण केले असता बाजू AB बरोबर बाजू DE, बाजू BC बरोबर बाजू EF, बाजू AC बरोबर बाजू DF. म्हणजेच काय, आकृतीतील तिन्ही बाजू
एकरूप आहेत. बाजू AC एकरूप बाजू DF, बाजू AB एकरूप बाजू DE, बाजू CB एकरूप बाजू FD. पण या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत. पुढे कोन बाजू कसोटी. को बा कसोटी म्हणजेच कोन बाजू कसोटी. यालाच बाजू कोन कसोटी असेही म्हणतात. यामध्ये दोन त्रिकोणांमधील दोन संगत कोन आणि एका कोनालगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोन आणि लगतच्या बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF हे कोन बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत. हे उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात. पहिल्या त्रिकोणाचे नाव आहे त्रिकोण ABC, दुसऱ्या त्रिकोणाचे नाव आहे त्रिकोण DEF. या दोन्ही त्रिकोणांमध्ये तीन घटक सामायिक आहेत. कोन CAB एकरूप कोन FDE, कोन ABC एकरूप कोन DEF, बाजू BC एकरूप बाजू EF. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोन बाजू कसोटीनुसार एकरूप आहेत. पुढे आपण शिकलेल्या भागाचा पुन्हा एकदा आपण रिकॅप्च्युलेशन करूयात. आपण एकूण 5 कसोट्या अभ्यासल्या आहेत. त्यातली पहिली कसोटी आहे कोन बाजू कसोटी, दुसरी कसोटी आहे कोन बाजू, तिसरी कसोटी आहे बाजू कसोटी, त्यातली चौथी कसोटी आहे कोन बाजू व पाचवी कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. सगळ्यांना समजलंय? धन्यवाद.